नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। 29 जुलै 2026 बुधवारी आलेली आहे आपली गुरुपौर्णिमा। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्व दत्त भक्तांसाठी, सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस। खरं तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या आयुष्यातील गुरु आणि शिष्याचं नातं बळकट करण्याचं हे नातं असतं। गुरु म्हणजे आपले ज्या आयुष्यामध्ये जे असतात गुरु, ते 7 जन्मासाठी ते आपले गुरु ठरलेले असतात। गुरुपौर्णिमा म्हणजे तुमचे कुठलेही गुरु असेल तर त्या संदर्भात आपण त्याची सेवा करत असतो आणि गुरुपौर्णिमा हा फक्त शिष्याचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि कधी कधी ती कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्त्वाचं असतं। कारण जर आपण बघायला गेलो तर आपण दत्त सेवेकरी, स्वामी सेवेकरी आहोत। महाराज आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य किती बिथरलेलं, खूप अवघड असलं असतं। आपल्या आयुष्यात स्वामी नसले असते तर आपलं जीवन काय असलं असतं, कधी आपण आयुष्यामध्ये विचार केला का? नाही ना। आयुष्याच्या प्रत्येक वळणामध्ये आपल्याला वेगवेगळे गुरु मिळत असतात, भेटत असतात। त्यांच्यामध्ये जेव्हा आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आई वडील हे आपले प्रथम गुरु। आपण शाळेत जातो, शाळेत शिक्षण शिकतो, शिक्षण शिकताना त्या क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळे गुरु मिळत असतात। प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विषयामध्ये आपले कुठले ना कुठले गुरु असतात। जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतो, जेव्हा आपल्या आयुष्यातील नौका त्यांच्या हातात देतो ना, त्यांच्या घरात, तेव्हाच आपल्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला गती मिळते, आपल्या आयुष्याला एक नवीन वळण लागतं। खरं तर बघायला गेलं तर महाराजांच्या सेवेमध्ये आपण आहोत हे आपलं किती परम भाग्य आहे। याच्या अगोदर आपलं आयुष्य किती बिथरलेलं होतं, कधी आपण विचार केला का? तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करावी, स्वामींची पंचोपचार पूजा कशी करावी, या संबंधित आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। स्वामी भक्तांनो, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, षोडशोपचार महाराजांची पूजा कशी करावी, नैवेद्य कसा असावा, उपवास केव्हा करावा, या संदर्भातली सगळी माहिती आज आपण बघणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमा कधी लागते, तर बघा 28 तारखेला म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 6:19 पौर्णिमा लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8:06 पौर्णिमा संपणार आहे। थोडक्यात म्हणजे काय तर 6:15च्या दरम्यान 28 तारखेला 6:15च्या दरम्यान पौर्णिमा लागते आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी म्हणजे पौर्णिमा ही 8 वाजता संपते, 8:05 संपते। सगळ्यात मोठा प्रश्न पडला की ताई सत्यनारायण कधी करावं? बघा आता जर आहे ना तर उदय तिथीनुसार बघितलं तर पौर्णिमा 29 तारखेलाच आहे, पण माझ्यावरनं सांगते की सगळं करायचं असतं आपल्याला। पौर्णिमेचं सत्यनारायण 29लाच करायचं असतं, कारण ही संध्याकाळची 8:06 संपणार आहे। मग तुम्ही 8च्या आधी कधी सत्यनारायण करू शकता, पण काही महिलांना बुधवारी सत्यनारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी आदल्या दिवशी सत्यनारायण करू शकतात, म्हणजे 6:20 तुम्ही करू शकता, 7:30 पर्यंत सत्यनारायण करू शकता। दुसऱ्या दिवशी तुम्ही कधी पण सत्यनारायण करू शकता, हे तुमच्यावर आहे। सत्यनारायण करायचं ठीक आहे। आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठल्याही गुरूंना, तुम्ही कोणत्याही गुरुची उपासना करत असाल, उदाहरणार्थ साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज, दत्तात्रय महाराज, ज्या गुरुची तुम्ही उपासना करत असाल त्या गुरूंसाठी त्यांना काय आवडतं त्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। मग गुरुसाठी काय करावं आणि काय नाही असं आपल्याला सगळ्यांना होतं, म्हणून की मी हे डेकोरेशन करू की मी ते नैवेद्य करू की मी काय करू, गुरुपौर्णिमा कशी साजरी करू, असं प्रत्येकाला असं वाटत असतं। आपल्या महाराजांना हे आवडतं का? हे अख्खं ब्रह्मांड महाराजांच्या हातामध्ये आहे, तर प्रत्येकाची निर्मिती हे त्यांनीच केलेली आहे, तर त्यांच्याच वस्तू त्यांना द्यायच्या आणि त्यांच्या वस्तू आपण त्यांना देऊन काय होणार, हे आपल्याकडचं काहीतरी महाराजांना द्यायला पाहिजे ना, तर ती म्हणजे आपली कृतज्ञता, तो म्हणजे आपला विश्वास, ती म्हणजे श्रद्धा।
गुरुप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे आपल्याकडनं काहीतरी द्यायचं आहे. मग तुम्ही काय देऊ शकता? तुमचा आयुष्यामध्ये अनमोल वेळ, महाराजांना तुम्ही मनापासून केलेली सेवा. महाराजांना दुसरं काही नाही आवडत. महाराजांना फक्त तुम्ही मनापासून निस्वार्थपणे केलेली सेवा महाराजांना आवडते. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात, दुःख, त्रास, वेदना आहेत, ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही महाराजांप्रती काय करता आणि त्यांना जास्तीत जास्त काय प्रिय आहे, हे महाराजांना काय प्रिय आहे हे तुम्हाला समजलं असेल आणि महाराजांना आपण काय देऊ शकतो आणि आपल्या परीने फूल, पान, डेकोरेशन, खाणं पिणं, अत्तर, वस्त्र हे महाराजांनी तयार केलेलं आहे. चाफा महाराजांनी तयार केलेला आहे. सगळं त्यांनीच तयार केलेलं आहे. त्यांचं त्यांना द्यायचं नाही आहे. आपण आपल्या आयुष्यातील आपला अमूल्य वेळ महाराजांसाठी काढू शकतो आणि ह्या दिवशी चांगले कर्म त्यांच्याचबरोबर काही सेवा आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. आता ही आपलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणती सेवा करायची तर बघा कसं करायचं मी तुम्हाला सांगते. आता फक्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, कारण पूजा महत्त्वाची आहे. मूर्ती व फक्त ती मूर्ती पुसून भलं मोठं डेकोरेशन करून अर्थ नाही. महाराजांची षोडशोपचार पूजा आपली झालीच पाहिजे. एरवी काय जर आपण 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र बोलून पाण्याने अभिषेक करून 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून आपण अभिषेक करत असतो. पण यावेळेस असं करायचं नाही. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. जितकं लवकर होईल तितकं तुम्ही उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा केली तरी चालतं. मुलं शाळेत गेल्यावर माझ्यासारखी तेव्हाही पूजा केली तरी चालतं. शेवटी महाराज सगळं गोड मानून घेतात. त्यांचं असं काही नाही की तुम्ही असंच करा तसंच करा, तुम्ही करताय ना हे जास्त महत्त्वाचं आहे. आता महाराजांची मूर्ती असेल, मूर्ती मोठी असेल किंवा छोटी असेल, मूर्तीची प्राणप्रतिष्ठासुद्धा करायची असेल तर या सगळ्या सेवा करायच्या आहेत. त्याच्याच नंतर काय करायचं तर ते पण सांगते. ज्याच्याकडं मूर्ती आहे त्यांनी फक्त अभिषेक करायचा आहे. त्यांनी ताई माझ्या घरात 2 मूर्त्या आहेत. 2 मूर्त्या आहेत म्हणजेच काय, मी एक हॉलमध्ये ठेवली, मी इथे एक देवघरात ठेवलेली आहे. मग दोन्ही मूर्तीवरती अभिषेक करू का? तुमची इच्छा असेल तर दोन्ही मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता. शेजारी तुमच्या बाजूला कोणाला तरी बसवा. यूट्यूबला लावून द्या ना. मग एका मूर्तीला गळती ठेवा आणि दुसऱ्या मूर्तीवरती तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता. आता माझी मूर्ती इतकी मोठी आहे की गळती तिथे बसतच नाही. मग मला काय करावं लागतं, मला एक पाण्याने चमच्याने मला अभिषेक घालावा लागतो. महाराजांच्या मूर्तीवरती पाण्याने मी चमच्याने अभिषेक करते. आता अभिषेक कसा करायचा तर बघा, तुम्ही पहिलं पंचामृताने करा, नंतर साखरेने करा, मधाने करा, पुन्हा तुम्ही दह्याने करा, तुम्ही चंदनाने करा, तुम्ही फक्त संपूर्ण दुधाने अष्टगंधाने करा. तुम्हाला तुम्हाला करा वाटलं तुम्ही त्याने करा. अभिषेक करता येईल आणि अभिषेक करा. मग मी काय करते, थोडं सगळं घेते आणि सगळ्यांनी अभिषेक घालते. आता काय होतं ना, जेव्हा अभिषेकाचं पाणी हे अमृता समान असतं तेव्हा सगळं एकत्र केलं की चंदन पावडर या सगळ्या गोष्टी अशा वेळेस काय होतं ना, ते पाणी आपण काय करणार तर ते आपण पाणी प्राशन करू शकत नाही. अशा वेळेस काय करायचं, आधीच सगळं क्लिअर करते. कारण व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट येतात ना, मग मी रिप्लाय द्यायला होत नाही. म्हणून व्हिडिओ मोठा झाला तरी आधीच मी माफी मागते आणि ते काय करायचं आता सांगते बघा. मी चंदनाने करते किंवा पंचामृताने करते किंवा साध्या दुधाने करते, पाण्यात सगळं करते एकत्र. जेव्हा आपण सगळं जेव्हा एकत्र करते ना, तेव्हा मग काय करायचं, 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ श्री स्वामी समर्थ, मग सगळ्या जे काही सांगितलं आहे त्यांनी अभिषेक करायचा. मग नंतर फक्त स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची. नंतर ज्या काही तुम्हाला सेवा करायच्या आहेत ना, त्या सेवेला सुरुवात करू शकता. सगळ्यात आधी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करण्याच्या आधी 1 वेळा स्वामी स्तवन पठण करावं. स्वामी स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. स्वामी स्तवन पठण करून झाल्यानंतर तुम्हाला नंतर दुसरा सेवा सुरुवात करायची आहे. तुम्हाला स्वामी स्तवन पठण करत असताना अभिषेक करायचा नाही. भलं मोठं तुमचं घरातलं एखादे काय म्हणतो ताट असेल, गंगाळ असेल तर भलं मोठं घ्या, कारण अभिषेक हा मोठा आहे तर पाणी भरपूर लागतं. तर एका तामणामध्ये ताटामध्ये महाराजांची मूर्ती ठेवायची, पाणी थोडं टाकत अभिषेक करायचा आहे. तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, अभिषेक करायचा आहे. नंतर गणपती अथर्वशीर्ष एकदा पठण करायचं. ज्यांना माहीत नाही, त्यांना जे वाचता येत नाही त्यांनी बिंदास मोबाईलवरती लावून द्यायचं, तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. आणि असे महाराजांच्या मूर्तीवरील अभिषेक कोणीही करू शकतं, असं कुठलाच नियम नाही.
16 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. 16 वेळा तुम्हाला पुरुषोत्तम पठण करायचं आहे. तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा. आता जर तुम्हाला संस्कृतमध्ये तुम्ही म्हणणार असाल तर शेवटची फलश्रुती जी आहे ते शेवटच्या वेळी तुम्हाला म्हणायची आहे. तुम्ही पुरुष सूक्ताची फलश्रुती घ्यावी. शेवटच्या वेळी ती घेऊन झाली की ती घेत असताना तुम्ही 16 वेळा पुरुषोत्तम पठण करणार असाल तर 16व्या वेळी एकदाच, म्हणजे 16व्या वेळीच एकदाच फलश्रुती आपल्याला बोलायचं आहे. फलश्रुती घेत असताना अभिषेक करायचा नाही, फक्त हात जोडून बसायचा आहे. हात जोडून बसायचा आहे. एकदा पवमान सूक्त जे आहे ते नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते आपल्याला पठण करायचं आहे. बघा, एकदा श्री सूक्तम पठण करायचं आहे. श्री सूक्तम पठण करून झाल्यानंतर पुन्हा फलश्रुती घ्यायची आहे. फलश्रुती घेत असताना आपल्याला फक्त हात जोडायचा आहे, अभिषेक करायचा नाही. आणि एक वेळ तुम्हाला रामरक्षा पठण करायचं आहे. रामरक्षेचं पठण करत असताना पण 1 ते 9 ओव्यापर्यंतच आपल्याला रामरक्षा पठण करायची आहे. नंतर त्याची फलश्रुती, रामरक्षेची फलश्रुती म्हणायची गरज नाही. समजलं? आता परत एकदा शॉर्टकटमध्ये सांगते. सुरुवातीला श्री सूक्तम एकदा पठण करायचं, 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा पठण करायचं, फलश्रुती म्हणायची गरज नाही. त्याच्याबरोबर 16 वेळा पुरुषोत्तम पठण करायचं आहे. आणि 16 वेळा तुम्हाला पुरुषोत्तम प्राकृतमध्ये म्हणणार असेल तर सरसकट तुम्हाला म्हणायचं आहे. त्याचबरोबर 1 वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणत असेल तर फलश्रुती म्हणताना हात जोडायचा, फलश्रुती म्हणताना तुम्हाला अभिषेक करायचा नाही. 1 वेळा पवमान सूक्त म्हणायचं आणि 1 वेळा तुम्हाला रामरक्षा पठण करायचे आहे. हे सगळं पठण करून झाल्यानंतर मूर्ती तामणातून बाहेर काढायची. ती स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आणि आपल्याला संपूर्ण साफसफाई करायची आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि ती जागेवर ठेवायची. त्या मूर्तीला आपण हिना अत्तर असेल तर महाराजांना हिना अत्तर खूप आवडायचं, ते आपण हिना अत्तर महाराजांना अर्पण करायचं. त्यानंतर तुम्ही केशरयुक्त अष्टगंध असेल, सुगंध चंदन असेल, सुगंधी ओरिजिनल चंदन असेल तर ते महाराजांना अर्पण करावं, गंध लावावा. आणि नंतर तुम्ही महाराजांना वस्त्र परिधान करायच्या असतील तर करू शकता. तेव्हा आपल्याला माहीत आहे की महाराज अक्कलकोटमध्ये होते जेव्हा दिगंबर अवस्थेत होते. तुमच्याकडे असेल तर त्या महाराजांचं वस्त्र परिधान करावं. त्यांच्याबरोबर तुम्ही फुलंसुद्धा महाराजांना अर्पण करू शकता. तुमच्याकडे फुलं, हार, गजरा जे काही आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करावं. आरती कुठलीही यावी, दिंडोरी प्रणीत कुठलीही आरती घेऊ शकता. किंवा पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती ही सुद्धा तुम्ही आरती बोलू शकता. महाराजांच्या सगळ्या आरत्या मला आवडतात, तुम्हीही ते पठण करू शकता. म्हणा, 1 म्हणा, 3 म्हणा, तुम्ही सरसकट पठण करू शकता, काही हरकत नाही. अभिषेक झाल्यावर आरती होईपर्यंत महाराजांना वस्त्र परिधान करणं, त्यांना हार अत्तर अर्पण करणं हे सगळं करत असताना श्री स्वामी समर्थ त्यांच्या नावामध्ये आपलं मन पूर्ण मग्न होऊन जायचं. बाकी कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही. महाराज कर्ता आणि करविता आहेत, ते सगळं काही बघून घेतात. आपण त्रास करून घ्यायचा नाही. सगळं जर विचार करत असेल, आपण जर सगळं विचार करत बसलात ना तर महाराजांची सेवा करताना आपलं लक्ष लागणार नाही. म्हणून सगळं महाराजांवरती सोपवा. महाराज काय करावं आणि काय नाही असं त्या मनामध्ये विचार करू नका. तुम्ही तुमचं कार्य करा. आपण आपलं कार्य करत आहे, सेवा छानपैकी करायची आहे. ते जे पाणी झालं आहे ना ते सगळ्यांनी थोडं थोडं प्राशन करावं. बाकीचं तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता. कधीही काही अडचण आली तर त्या पाण्याचा वापर तुम्ही षोडशोपचारी पूजा करू शकता. पूजा फार कमी वेळामध्ये आपल्याकडून होते, मग ते पाणी जपून ठेवावं. आता हे सगळं झाल्यावर महाराजांना उद्या नैवेद्य काय करायचा? पौर्णिमेचा उपवास, दिंडोरी प्रणीत पौर्णिमेचा उपवास असतो की पूर्ण एकादशीसारखाच उपवास केला जातो. म्हणजेच त्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करायचा. फराळ तुम्ही करू शकता, खिचडी वगैरे, फळं, दूध, चहा सगळं खाऊ शकता. दुसऱ्या दिवशी उपवास करू शकता. तुम्हाला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. आता हा आहे दिंडोरी प्रणीतचा नियम. काही ठिकाणी असं आहे की म्हणजे जी नॉर्मली उपवास धरतात ती फक्त सकाळी फलाहार घेतात, संध्याकाळी उपवास सोडू शकतात. या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. फक्त सर्वात महत्त्वाचं काय आहे? सेवा करणं. तुमची इच्छा, उपवास तुम्ही करू शकता किंवा नाही, तुमची इच्छा. गुरुपौर्णिमेचा उपवास मला करायचा आहे, मग तुम्ही सकाळी फलाहार घेऊन तुम्ही भोजन करू शकता. किंवा दिंडोरी प्रणीतमधला नियम असा आहे की दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो. तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही करा. उपवास केल्यानेच महाराज पावतात असं काही नाही. सर्वात महत्त्वाचं तुम्ही सेवा केल्याने महाराज पावतात. आणि मी तुम्हाला सांगते की गुरुपौर्णिमा हा फक्त
कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ते आपल्याकडनं झालंच पाहिजे. नैवेद्य काय अर्पण करावं? आता दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार एकादशी आहे म्हणजे महाराजांना उपवास असतो. मग तुम्ही फराळाचा नैवेद्य अर्पण करू शकता. तुम्ही ड्रायफ्रूट्स, खिचडी, भगर अर्पण करू शकता. अगदी तुमच्याकडे काही नाही झालं तर दूध साखरेचा नैवेद्य महाराजांना प्रिय आहे, कारण त्यांना आपणच आवडतो. म्हणून या गोष्टीमध्ये महाराजांना रस नाही. लोकांचं असं असतं की महाराजांना बेसनाचे लाडू, बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक असं लोक करत असतात. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला वेळ नसेल तर तुम्ही लाडू, पुरणपोळी या सगळ्या गोष्टी महाराजांना आवडायच्या. घेवड्याच्या शेंगा आवडायच्या, शिरा आवडायचा. मग खीर किंवा शिरा तुम्ही वरण, भात, भाजी, चपाती तुम्ही अर्पण करू शकता. ज्यांना सकाळी उपवास आहे त्यांनी दूध साखर फक्त महाराजांना अर्पण करा किंवा फक्त साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालतं. संध्याकाळी तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी जे काही करणार आहे ते तुम्ही अर्पण करू शकता. त्यांनी काय करावं? जे लोक दिंडोरी प्रणीत आहेत त्यांनी हा रूल पाळावा. त्यांनी काय करावं? मस्तपैकी जे काही तुम्ही फलाहार घेणार आहात त्यांनी महाराजांना अर्पण करावं. दुसऱ्या दिवशी नैवेद्य करावा आणि मग तुम्ही उपवास सोडू शकता. ज्याचे 21 स्वामी चरित्र सारामृताचं उद्यापन आहे ते कसं करावं आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला ते सगळं वाचायचं आहे. उद्यापनात म्हणाल तर काहीच नाही. जो काही नैवेद्य आहे ते तुम्ही दाखवणार नाही, ते सगळं वेगळं उद्यापन नाही. ज्या पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेचं उद्यापन करतो तसंच उद्यापन नाही. आता उपवास कसा करावा हे सगळं तुमच्यावरती आहे. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही उपवास करू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त आणि फक्त सेवा महत्त्वाची आहे. सेवा करा आणि हा दिवस तुम्ही आनंदाने साजरा करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्ही दुःखात आहात, तुम्ही संकटात आहात तर ही सेवा सोडू नका. एक दिवस माझ्या मालकासाठी आहे आणि ज्यांनी माझं आयुष्य बदलवलं त्याच्यासाठी हा दिवस. मला आयुष्यामध्ये काहीच नको, मला काहीच मागायचं नाही. मला माझ्या कुठल्या कंप्लेंट करायच्या नाहीत. मला रागवायचं नाही. मला फक्त आपण आपल्याला घरातल्याला सांगायचं की आपण कोणावरती रागवायचं नाही. फक्त हा दिवस तुम्ही माझ्या महाराजांसाठी हा दिवस माझा आहे असं म्हणून तुम्ही दिवसभर तुम्ही तुमच्या नामस्मरणामध्ये तो दिवस तुम्हाला घालवायचा आहे. आणि अशा पद्धतीने छान पद्धतीने हा सण तुम्ही साजरा करायचा आहे. आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आता यासाठी गुरुपद कसं घ्यावं या संदर्भातली माहिती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आत्तासाठी इतकंच. व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी, पण इतकी महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची होती मित्रांनो. आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.